नमस्कार. राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर मी सई कुलकर्णी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण 7 या अंकाचे प्रभाव आणि स्वभाव पाहणार आहोत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. त्या अगोदर जर 1 ते 6 या अंकांचे स्वभाव आणि प्रभाव हे व्हिडिओ तुमच्याकडनं मिस आउट झाले असतील तर ते राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर नक्की पहा आणि तुम्हाला त्यातल्या कोणत्या गोष्टी जास्त रिलेट झाल्या या कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. 7 या अंकाबाबत सांगायचं म्हणजे 7, 16 आणि 25 या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे त्या सर्वांना ह्या गोष्टी लागू होतात. 7 हा अंक नेपच्यून या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. या लोकांचे विचार स्वतंत्र असतात आणि उच्च पातळीचे असतात. सर्वसाधारण विचार असलेल्या लोकांमध्ये हे लोक फारसे मिसळू शकत नाहीत. या लोकांना परदेश गमनाच्या उत्तम संधी प्राप्त होतात. यांच्या प्रसन्न आणि उत्स्फूर्त स्वभावामुळे अनेक लोक यांच्याकडून प्रेरणा घेतात. हे लोक शांतताप्रिय असतात. कोणत्याही प्रकारे कष्ट करून करण्याची कामं ह्या लोकांना तितकीशी रुचत नाहीत. या लोकांचा स्वभाव उदार आणि विनोदी असतो. या लोकांच्या प्रकृतीच्या सतत तक्रारी चालू असतात, पण या तक्रारींचा मूळ मुद्दा देखील त्यांचा स्वभाव हा आहे. चालढकल करण्याचा स्वभाव त्यांच्या प्रकृतीसाठी मात्र घातक ठरतो. वरून जरी हे लोक दिसायला शांत स्वभावाचे असले तरी त्यांच्या डोक्यामध्ये मात्र सतत खळबळ चालू असते. या लोकांना त्यांच्या कामामध्ये कोणाची लुडबुड आवडत नाही. हे लोक निर्णय चटकन घेत नाहीत. हे लोक त्यांच्या भावना सहजासहजी कोणाकडे पटकन व्यक्त होत नाहीत. या लोकांमध्ये कोणत्याही संकटाला अगदी कणखरपणे तोंड देण्याचं बळ असतं. हे लोक स्वभावाने हरहुन्नरी असल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये उथळपणा दिसून येतो. प्रत्येक शास्त्राचा किंवा प्रत्येक विषयाचा जर सखोल अभ्यास केला तर हा उथळपणा कमी होण्यास मदत होते. या लोकांना प्रवासाची प्रचंड आवड असते. 7 भाग्यांक असणारे लोक विश्वासू आणि प्रेमळ दिसून येतात. समोरच्या व्यक्तीवर आपली छाप कशी पाडावी याचं एक वेगळं तंत्र त्यांना अवगत असतं. इम्पोर्ट एक्सपोर्ट, दुग्ध व्यवसाय किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये यांनी यांचं क्षेत्र निवडल्यास त्यामध्ये त्यांना यश मिळू शकतं. यांच्या प्रकृतीबाबत सांगायचं झालं तर मनावर घेतलेल्या प्रचंड ताणामुळे यांची प्रकृती बिघडू शकते. त्याचप्रमाणे पोटाचे विकार ह्या लोकांना जास्त प्रमाणात दिसू शकतात. या लोकांनी त्यांची महत्त्वाची कामं रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी केल्यास त्यामध्ये त्यांना यश प्राप्त होऊ शकतं. तर मंडळी, आजच्या भागात हे एवढंच. तुम्हाला हा भाग कसा वाटला किंवा ह्या भागातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त रिलेट झाल्या हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.